नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो असणार आहे शेगाव पासून शेगाव ते पंढरपूर असा। शेगाव वरून पंढरपूरला जाण्यासाठी जी बस लागते ती बस 7:30 ची बस आहे। आणि आता वाजले 5:45 वाजलेले आहेत, अजून बस लागाय अजून पाऊण तास टाइम आहे। बस स्टँडचं वातावरण बघू शकता, एकदम गारवा असा वातावरण आहे, मस्तपैकी असे उजळलेले पाटाचं दृश्य शेगाव बस स्टँड। ह्या रूटवर नवीन गाडी आहे की जुनी गाडी आहे काय माहित नाही, पण जी गाडी मिळेल त्या गाडीने आपण प्रवास करणार आहे पंढरपूर पर्यंत। तर आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजेच बुलढाणा विभाग शेगाव आगार। बघूया सकाळ सकाळचा प्रवास कसा होतोय। इथून ज्या जाणाऱ्या बसेस आहेत फलाटची दुसरी बाजू, तिथून खामगाव, संभाजीनगर, नाशिक किंवा जळगाव जामोद। जळगाव जामोदवरून मला आठवलं आपण एक रूट केला होता, जळगाव धुळे करायचा होता आपल्याला, चुकून आपण दुसऱ्या रूटवर गेलो ते म्हणजे जळगाव जामोद। जळगाव समजून आपण जळगाव जामोदला गेलो होतो। जळगाव खानदेश आणि जळगाव जामोद हे दोन डिफरंट लक्षात असू द्या, तर माझ्याकडे व्हायचं जळगाव समजून जळगाव जामोदला गेलो होतो त्यावेळेस मी। तर शेगाव मध्ये तुम्हाला माहितच असेल, शेगाव मध्ये सगळ्यात प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री गजानन महाराज गणगनाथ बोते। काल रात्री मुक्काम इकडे केला आपण शेगावला, जे भक्त निवास आहे शेगाव मधले, तिथं आपण मुक्काम केला। आणि आता आरामात अशी मस्तपैकी झोप झालेली आहे। एकदम जबरदस्त गाडी लागली मित्रांनो, खतरनाक। आपण केला होता याच्या आधी जो प्रवास केला होता नागपूर ते पंढरपूर, अशीच एक गाडी होती। आता पण हाच योग आला आपल्याला अशाच गाडीनं रूट करायचा। बघू शकता याची केबिन वगैरे एकदम जबरदस्त, टाटा कंपनीची गाडी। दादाने बोर्ड आणलेला इकडे मस्त, पंढरपूर शेगाव फायनली बोर्ड लागलेल्या गाडीला। गाडीची कंडिशन बघू शकताय एकदम जबरदस्त। आणि जवळजवळ 450 ते 500 किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे। तर ह्या गाडीचा रूट थोडासा डिफरंट आहे, शेगाव, खामगाव, मेहकर, लोणार, मंटा, पात्री आणि पंढरपूर। आणि गाडी नंबर बघू शकताय MH40 AQ 6441, बुलढाणा विभागाची गाडी आणि शेगाव फायनली गाडी हल्लेली एकदम शेगाववरून। इथून रोड बंद केलाय ना, हा रोड तिकडून यावं लागतं। खामगाव बस स्टँडला गाडी आली, बघितलंय खामगाव बस स्टँड बरोबर 8 वाजता गाडी आली। त्या गाडीचं जर तिकीट जर म्हणाल तर शेगाव ते पंढरपूर 705 रुपये तिकीट आहे। अशा पद्धतीची आपली साधी लालपरी गाडी आहे, नॉइजी वगैरे काय आवाज नाहीये आणि साऊंड एकदम जबरदस्त आहे। या गाडीचा बेस्ट असा साऊंड आहे।
सगळे धुकं पसरले त्या ठिकाणी. एकदम जबरदस्त. गावाचं नाव आंबे टाकळी. तर मित्रांनो इथं गाडी थांबलेली आहे आंबे टाकळीमध्ये आणि नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे. आणि आता वाजले 8:35 आणि पलीकडची बी थांबलेली आहे गाडी. खामगाव आलेगाव खामगाव. चला नाश्ता करून घेऊ पडदिशी. आणि धुकं बघू शकता, धुकं तर एकदम खतरनाक पसरले. बघूया नाश्त्याला काय काय येतं बघू शकता. सकाळ सकाळचा नाश्ता आता पोहे. तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. एक पोहे आणि एक पाणी बॉटल घेतली होती. टोटल 35 रुपये कॉस्ट आला आपला नाश्त्यासाठी. आणि आपली गाडी बरोबर चौफुल्यावर थांबली आहे आंबे टाकळीमध्ये. आणि हा जो रोड आहे बघू शकता, आपण ज्या रोडवर आलोय हा जो रोड आहे तो खामगाव मेकर रोड आहे सरळ. आणि हा जो रोड आहे आडवा बालापूर वरून येतो कुंदरीला, हा जो रोड जाते ते बरोबर इकडे दिलेला आहे. शेगाव ते पंढरपूर हा जो रोड आहे ह्या रोडवर सिंगल क्रू आहे. आता हे जे दादा आहेत शेवटपर्यंत पंढरपूर पर्यंत येणार आहेत. चला आता जाऊया पुढच्या रूटसाठी. आता कंटिन्यू करूया रूट आपला.
गर्दीपाशी ते मेहकरला पोहोचलेले बुलढाणा विभागमध्ये. आणि इकडे बघू शकताय मेहकर बस स्टँडचा जे परिसर आहे अशा प्रकारे मेहकर बस स्टँड. आणि इकडे आपली गाडी पोहोचलेली आहे बरोबर 10 वाजता. आणि अजून एक गाडी आली आपली समोर छत्रपती संभाजीनगर नागपूर. आपण याच्या आधी जो प्रवास केला होता या मार्गाने आय थिंक एवढा आठवत नाही, तर आपण केला होता नांदेड ते शेगाव. बहुतेक तोच रूट असेल किंवा दुसरा रूट असेल. शेगाववरून आपण 95 किलोमीटर अंतर गाठत आता पोहोचलेलो आहे मेहकरला. आणि गर्दी बस स्टँडला बघू शकते जबरदस्त गर्दी आहे इकडे पण. मेहकर बस स्टँडचं जे दुसरं बस स्टँड आहे मेहकर मधलं त्याचं अजून बांधकाम चालू आहे. हे आपले टेम्पररी बस स्टँड आहे. दुसरं जे नवीन बस स्टँड आहे तर या बस स्टँडच्या पलीकडच्या साईडला आहे नवीन बस स्टँड. अजून त्याचं काम पूर्ण काही झालं नाही, काय माहिती कधी होईल. मेहकर आमडापूर. तर आपली गाडी आता मेहकरवरून लोणार मार्गे डायरेक्ट आता मंडाला चालते. आणि जवळजवळ जो डिस्टन्स आहे तो 70 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहे मेहकर ते मंडा. इथे उतरणार आहे तळणे. लोणार ते मंडा या रोडवरती मराठवाडा ते विदर्भ बॉर्डर आहे. बॉर्डर चालू होतो त्याच्या आधी आपण प्रवास केला विदर्भपर्यंत. त्याच्यानंतर जो प्रवास आहे तो आता मराठवाड्याला आहे. मंटा बस स्टँडला गाडी आली जालना विभाग मंटा आला. तर आता या साईडला आपली गाडी उभी आहे बघू शकता. इथे आपली गाडी उभी राहिली आणि हे मंटा बस स्टँड अशा पद्धतीचा मंटा बस स्टँडचा परिसर आहे. बस स्टँड नवीन आहे पण स्वच्छता बिलकुल बी नाही आहे बस स्टँडला. याच्या आधी बी आपण परत प्रवास केले होते पण बस स्टँड दाखवता आले नव्हते. त्या रोडवर आपण केला होता कोपरगाव ते माहूर असा. त्या रोडवरनं सुद्धा गाडी इथूनच गेली होती. आणि आता इथून जाणार ते डायरेक्ट पाथरी मार्गे माजलगाव.
आता माजलगावचा जो डिस्टन्स आहे इथून तर 80-85 किलोमीटरचा डिस्टन्स दाखवते म्हणतात ते माजलगाव पाथरी मार्गे. गाडीमध्ये गर्दी जर म्हणाल तर गर्दी एकदम जबरदस्त आहे गाडीमध्ये. म्हणजे सुरुवातीला शेगावला भरली होती गाडी, ती खामगावला जाण्यासाठी खूप जास्त गर्दी होती. परत खामगावला कमी झाली बऱ्यापैकी आणि परत जे टप्पे होते खामगाव नंतर परत एकदम फुल झाली. अजून स्टँडिंगला इथे विदर्भातनं आपला जर्नी स्टार्ट झाला होता. आता मराठवाड्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि इथून आपला प्रवास चालू होतोय मराठवाड्याचा. मराठवाड्याचे विदर्भ बॉर्डर आपल्याला लोणार मंठा या रोडवर बघायला मिळालं. पाथरी नंतर जी गाडी थांबली आपली ढालेगावला थांबली. जेवणासाठी स्टॉप झालाय. बरोबर 1:30 वाजलेले आणि इथं आपली गाडी थांबली ढालेगाव पाशी. आता इथून जाणार ते माजलगावला जाणार. हॉटेल गणराज भोजनालय इकडे आपली गाडी थांबलेली आहे. मस्त पैकी खिचडी मागवली आपण. शाबू उपास वगैरे काय नाही आहे पण सहज मागवली. पर प्लेट 50 रुपये शाबू खिचडी मस्त. आणि हा जो रोड आहे परभणी माजलगाव आणि टोटल डिस्टन्स आपल्या गाडीचा दाखवतोय अजून 240 किलोमीटर. 5 तासाची जर्नी अजून दाखवतोय. इथून अजून एक पंढरपूर शेगाव गाडी आलेली आहे. दोन्हीचा संगम इकडेच झालेला आहे बघू शकताय. पंढरपूर शेगाव आणि आपली गाडी आहे शेगाव पंढरपूर शेगाव. इथून गाडी जाणार ते डायरेक्ट बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा.
आपण आलोय माजलगाव बस स्टँड बीड विभागामधल्या. बरोबर 2:30 वाजता गाडी पोहोचलेली आपली. इथं पलाट क्रमांक टोटल 8 पर्यंत. तर इथे आपली गाडी येऊन थांबलेली आहे आणि गर्दी बघू शकता बस स्टँडला. आता इथून गाडी जाणार आहे ते बार्शीला जाणार आहे. इथून बार्शी जो टोटल डिस्टन्स आहे 130 किलोमीटरचं अंतर पडेल आपल्याला. आपला जो जर्नी होता आता डायरेक्ट विदर्भ मराठवाडा, आता जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र. आणि इकडे आपण एक रोड बनवला होता, बघितला नसेल तर बघून घ्या. मस्त असा रोड आहे माजलगाव ते मानगाव. BS6 गाडीने केला होता आपण प्रवास मराठवाडा ते कोकण. आता ह्या रूटवर आपल्याला टोटल 5 जिल्हे बघा मिळले. बुलढाणा, जालना, परभणी, आता आलाय बीड. आता ह्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मधला सोलापूर. आणि 5 जिल्हे येतात ह्या रोडवर मस्त पैकी. आता तीन वाजून 40 मिनिटांनी आपली बस पोहोचली किल्ले धारवडला. तर आता येता बघितलं असेल घाट एकदम जबरदस्त होता. आणि ते तळ म्हणजे आरणवाडी तलाव होता. आणि त्याच्यानंतर जो घाट लागला तो धारूरचा घाट होता, किल्ले धारूर. हे धारूर आलं बीड विभागामध्ये, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये. आपल्या याच्या आधी कधी आपण एक्सप्लोअर केलं नाही. ह्या रोडच्या माध्यमातून आपण हा बस स्टँड एक्सप्लोअर केलेला आहे मस्तपैकी. असा आता हलूया इथून पुढच्या रूटचा. तिथून जाणार केज नंतर बार्शी इथून 85 किलोमीटरचं अंतर आहे किल्ले धारूर ते बार्शी. चला आता प्रवास कंटिन्यू करूया आपण.
बार्शी बस स्टँडला गाडी पोहोचलेली बरोबर 4:45 वाजता. बघू शकता बार्शी बस स्टँडला संध्याकाळच्या टायमाला किती गर्दी आणि जवळ 6 वाजत आले. आपला रोड बघू शकता काय झाला. शेगाव, खामगाव, मेहकर, लोणार, अलीकडचे दबले इकडे माजलगाव, बार्शी आणि फायनल पंढरपूर. आपण पोहोचलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपली गाडी या साईडला उभी आहे. 90 किलोमीटरचा डिस्टन्स राहिला इथून पंढरपूर. लातूर बारामती गाडी आता संध्याकाळ झालेली बघू शकता. मध्ये इथून गाडी आली आपली आता रवाना होते कोरडेवाडी पंढरपूर. मित्रांनो आपली गाडी पोहोचलेली आहे इकडे पंढरपूरमध्ये. हा रूट आपला इथे कंप्लीट झालेला आहे. शेगाव ते पंढरपूर 8:15 वाजता गाडी पोहोचली. जवळजवळ आपला जो जर्नी आहे 13-13.5 तासाचा जर्नी इथे कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण आलो सोलापूर विभागमध्ये पंढरपूर आगार. एकदम जबरदस्त असा रूट होता शेगाव ते पंढरपूर. आता फायनली पंढरपूरला गाडी आलेली. या रूटवर टोटली 5 जिल्हे आलेले आहेत. तुम्हाला सांगितलं कोणता जिल्हा आहे. आपली गाडी गेलेली आहे फायनली डेपोमध्ये. अशा पद्धतीने हा रूट होता. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा रूट होता. चला मंडळी इथेच आपला ब्लॉग एंड करूया मस्तपैकी असा आणि भेटूया लवकरच नवीन एका मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.